नमस्कार आदाब, मैं अजीम तांबोली, आप देख रहे वाईएसआर न्यूज़। शिवसेना शिंदे गुट के विधायक प्रकाश सुर्वे द्वारा दिए गए विवादित बयान पर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मराठी एकीकरण समिति, उद्धव बालासाहब ठाकरे शिवसेना अब आक्रामक होते हुए नजर आई। आज उन्होंने दहिसर परिसर के गोकुल आनंद होटल के पास आंदोलन किया। विविध कार्यकर्ताओं को आज पुलिस ने हिरासत में लिया और उन्हें दहिसर पुलिस थाने में लेकर गए। आपको बता दूं कि आज इसी संदर्भ में हमने मराठी एकीकरण समिति सहित महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पदाधिकारियों से बातचीत की। आइए जानते उन्होंने क्या कुछ कहा। आम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून याचा निषेध व्यक्त करतो। कालही आम्ही याबद्दल बोललेलो आहोत। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, मराठी एकीकरण समितीच्या मार्फत या ठिकाणी डीसीपीला निवेदन द्यायला आलो आहोत। प्रकाश सुर्वे यांचा जितका निषेध करावा तितका कमी आहे। हे दुर्दैवी आहे की मराठी लोकांनी असे आमदार निवडून दिलेले आहेत। यापुढे नक्कीच विचार करावा आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने प्रकाश सुर्वेंना घरी बसवावं। मराठी आई मारली पाहिजे आणि उत्तर भारतीय जगवले पाहिजे, हे चुकून कसं काय असू शकतं? मुळात प्रकाश सुर्वे यांनी स्वतःवरून आमदार पदाचा राजीनामा द्यावा आणि संपूर्ण महाराष्ट्राची फक्त हात जोडून माफी नाही मागावी, तर साष्टांग दंडवत घालावं। त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर मीडियाच्या माध्यमातून माफी मागावी। हे दुर्दैव आहे। मराठी माणसाने असे आमदार, पुन्हा पुन्हा सांगतो की असे आमदार आपण निवडून देतो। हे मराठी द्वेष करतायत, हा महाराष्ट्र द्वेष करतायत आणि मराठी मुंबई विकायला काढणारे असे आमदार आपल्या अवतीभोवती लोकप्रतिनिधी म्हणून आपण मिरवतोय। याचा मराठी एकीकरण समिती म्हणून आम्ही निषेध करतोय। मराठी एकीकरण आज आम्ही हे निवेदन आणलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पोलीस आयुक्त, या सर्वांना आम्ही निवेदन द्यायला या ठिकाणी आलेलो आहोत। आता डीसीपीची भेट घेणार आहोत, आयुक्तांची भेट घेणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांना देखील निवेदन देणार। अहो, उत्तर भारतीय मतांसाठी हे लांगुल चालन आहे। हे उद्या आपली आई मारायला निघाले। तुम्ही याच्यावर विचार करा की राजकारण कुठल्या खालच्या पातळीवर चाललं आहे। मराठीला एका बाजूला आई म्हणता, पण आई मेली तरी चालेल म्हणता, म्हणजे हे दुर्दैवी आहे आणि हे दुर्दैवी वक्तव्याचा आम्ही निषेध करतो। मतांची लाचारी कमी करावी, सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे। दरवेळे मराठी माणसाची गळचेपी होती। याआधी देखील आम्ही मराठी मोर्चा केला, कबूतरखान्याचा मोर्चा केला। या अगोदर देखील आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पार्कावरती मराठीसाठी आंदोलन केलं। मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, मराठी एकीकरण समिती आणि सर्व मराठी बांधव आज या मराठी द्वेषाच्या विरोधात एकवटलेले आहेत। कोणत्याही राजकीय पक्षाने तुमचं राजकारण करा, परंतु जर महाराष्ट्राला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर तुमचे तोंड काळे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। नाही, हे सरकार मराठी भाषेचा आणि मराठीचा अपमान सरकारही करते। कारण की आम्ही आंदोलन कसलं केलं, यांनी माय मेली पाहिजे बोलला म्हणून, मराठी माय मेली पाहिजे असं हे दुर्दैव वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि सरकार ते दाबण्याचा प्रयत्न करतं। आम्ही शांतीने तिथे घोषणा देत होतो आणि निवेदन द्यायला येणार होतो, सरळ गाडीत टाकून घेऊन आले। आम्ही जाहीर निषेध करतो या सरकारचा। दुसरी गोष्ट, हे जे आज करतायत त्यांच्या तुम्ही भाषण त्यांचं पूर्ण बघा। मी उत्तर भारतीयांच्या मतांवरती तिसऱ्यांदा 3 टर्म आमदार झालो, हे प्रकाश सुर्वे बोललेलं आहे। माझं जाहीर आव्हान आहे, शिंदे गटाला पूर्ण जाहीर आव्हान आहे, त्यांनी उत्तर भारतीयांच्या मतांवरती लढावं। आम्ही सगळ्या मराठी माणसाच्या मतांवरती लढतो। 100% दबाव आहे हो। त्याच्या मागे 7 गाड्या, 7 बॉडीगार्ड असतात पोलिसांचे। एक गाडी त्याच्या मागे आहे। आमदाराला एक बॉडीगार्ड असतो, याला का 6-7 बॉडीगार्ड दिलेत? चंदनवाले बॉडीगार्ड दिलेत, कशासाठी दिले ते बॉडीगार्ड? हा आणि हे बॉडीगार्ड दाखवून दादागिरी करतो, हातपाय तोडायच्या भाषा करणारा आमदार आहे। याला पोलीस प्रोटेक्शन का दिलं जातं? मी देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो, याचं प्रोटेक्शन काढावं आणि यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, एवढी विनंती। घराघरात माणसाला पत्र पाठव, मराठी माणसाला पत्र पाठवणार आहे। त्या माणसाच्या मागे उभं राहायचं का मराठी माणसाने ठरवलं पाहिजे। दाखवतो आम्ही मराठी माणसाची ताकद, सगळे आम्ही एक आहोत, मराठी माणसं एक आहोत। ये थे मराठी एकीकरण समिति के पदाधिकारी और महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पदाधिकारी। आपको बता दूं कि इस तमाम विवाद के बीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पदाधिकारी हो या मराठी एकीकरण समिति के पदाधिकारी हो, उन्होंने उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से कार्रवाई की मांग की है। विधायक प्रकाश सुर्वे पर कार्रवाई करे, इस तरह की मांग की है। अब आने वाले भविष्य में यह देखना होगा कि विधायक प्रकाश सुर्वे पर किस तरह की कार्रवाई की जाती है। आप देख रहे थे वाईएसआर न्यूज़ में अजीम तांबोली।